तर हे माझे वडील आहेत. मी गेल्यावर माझ्या वडिलांना असं खाऊ पिऊ घालते. तुम्ही म्हणत असताल असं खाऊ का घालतीस, तर त्यांना पॅरालिसिस झालेला आहे. ते एका जाग्यावरच असतात. तर बरीच वर्ष त्यांना पॅरालिसिस झालेला आहे. चालत फिरत होते ते, पण आता खूपच त्यांची तब्येत खालावलेली. हाताने जेवणसुद्धा ते करू शकत नाहीत. खूप वाईट वाटतंय माझ्या वडिलांसाठी. मला बघावं पण वाटत नाही असं. तर तुम्हाला माझ्या वडिलांची मी तब्येत काय एवढी काय दाखवली नाही, फक्त जेवण ते करतानाच दाखवले. कारण की ते असे अजिबातच चालू शकत नाही. त्यांना असं धरून म्हणजे उचलणं लागते टॉयलेटला बाथरूमला पण न्यायला. तर त्यांना 2012मध्ये पॅरालिसिस झालेला होता. तर त्यांनी 1 वर्ष ट्रीटमेंट घेतली पॅरालिसिसची. तर मग ते व्यवस्थित झाले सगळे. थोडंसं एका पायाने असं त्यांना म्हणजे लचकल्यासारखं चलत होते, पण चलत होते. एका जागेवर काय नव्हते ते थांबलेले काही. आणि त्यांना एका जागेवर आवडत पण नाही, कारण की त्यांनी ते पहिली ड्युटी ते केलेली आहे. काम करणाऱ्या माणसाला काय घरामध्ये काय दम पण नाही निघत. तर ते घरात पण थांबत नव्हते, सारखं बाहेर जायचं, हे आपलं चलत फिरत होते. मग आता हे 1-1.5 वर्षामध्ये काय झाले, त्यांना अजिबातच चालता येत नाही. 1-2 वेळेस ते घरामध्ये सुद्धा पडले चालताच. जसं आपण चक्कर आल्यावर कसं पडतो तसं. त्यांनी ते दवाखाना ते केला. तर डॉक्टर म्हणे तुम्ही ह्यांच्या गोळ्या का बंद केल्या. तर गोळ्या त्यांच्या म्हणजे असं पॅरालिसिस घरामध्ये कुणालाच झालेला नव्हता, तर ते आम्हाला काही माहीत पण नाही. तर ते म्हणले आता काय मी चालायला लागलो आहे. तर त्यांनी स्वतःहूनच बंद केल्या त्या गोळ्या, सगळी ट्रीटमेंट ते बंद केली. तर आता मी 1-2 महिन्यापूर्वी गेले होते. तर त्यावेळेस आम्ही त्यांना घेऊन गेलो होतो एका जालन्याच्या हॉस्पिटलमध्ये. आमच्या तिथल्या एका डॉक्टरनी तिथला पत्ता सांगितला होता, म्हणे तुम्ही तिथे घेऊन जा त्यांना. तर नेलं, पण त्यांचं म्हणजे पूर्ण चेकअप ते केलं. तर त्यांच्या म्हणजे MRI काढला त्यांचा पूर्ण बॉडीचा, मेंदूचा पण. कारण की जेव्हा पॅरालिसिस होतो तर असं म्हणतात की आपल्या मेंदूची ज्यावेळेस नसतं काय अशी ब्लडिंग का काय होतं, मला एवढं मी काय सांगू शकणार नाही. तर ते झालं ना, त्याच्यामुळे पॅरालिसिस होतो आहे. तर ते जेव्हा झाला होता त्यावेळेस पण त्यांनी MRI वगैरे सगळं CT स्कॅन ते सगळं केलेलं होतं. मग आता पण केलं. तर डॉक्टर म्हणले त्यांचा मेंदू पूर्णपणे असा कोरडा झालेला आहे. तर त्या डॉक्टरांनी मग आता ट्रीटमेंट ते सुरू केलेली आहे, पण काहीच फरक नाही. आता 1-2 महिने झालं त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. तर असं माझ्या वडिलांचे हे झालेले. आता असं म्हणजे कोणाला होऊ नये, दुश्मनाला सुद्धा ह्या पॅरालिसिस होऊ नये. खूप वाईट वाटतंय वडिलांना माझ्या बघून, कारण की ते सगळ्यांसाठी करायचे. एवढा चालणारा फिरणारा माणूस एका जागेवर बसलेला आहे. तर त्यांना खूप अशी एका जागेवर बसायची सवय ना, तर खूप अशी चिडचिड होती. त्यांना वाटते यावं नातेवाईकांनी, पण नातेवाईक कोणी कोणाचं नसते. ज्यावेळेस माझे वडील चांगले होते तर त्यावेळेस सगळ्यांना खूप म्हणजे केलं त्यांनी, सगळ्यांसाठी केलं. पण काही नाही, काही जण येतात ना उभी येते उगा आपलं भेटल्यासारखं नॉमिनल. काही जण तर असं त्यांचं तोंडसुद्धा दाखवत नाहीत, आणि जे येतात ना ते पण असं मुंगसासारखं तोंड दाखवते आणि निघून जाते. आणि ज्यावेळेस माझे वडील ज्यावेळेस ते यायचे तर त्यावेळेस त्यांना एवढं त्यांचं चालायचं, एवढं पाहुणचार, खाणे पिणे सगळं. पण आता नाही का, त्यांना येण्याची सुद्धा हे नाही. असे मतलबी लोक आहेत. आपण ते म्हणतात ना सक्का काय म्हणतात, तर आता मी काय एवढं त्यांचे नावं काय घेत नाही. आहेत आता आमचेच नातेवाईक आहेत. काही जण आहेत बरं का चांगले, पण असं नाही की सगळेच तसे आहेत म्हणून. तर असो, आपल्याला काही त्यांच्याविषयी जास्त काही बोलायचं नाही, काय नाही. ते दुसरं काय कोणी काही एवढं करत पण नाही जेवढं त्यांनी त्यांच्यासाठी केलेलं आहे ना. पण ते साले बैमान झालेत, एवढे बैमान झालेत ना. प्रत्येकावर वेळ येतच असती. आपणही कर्म चांगले करावं आपल्या मागं ना. खरंच आपले कर्म ना. मी अशी गेले ना, मी माझ्या वडिलांसाठी 2-3 महिन्याला सारखं जात असते. मी गेल्यावर त्यांना आंघोळ घालणं, त्यांचे नख ते सगळं साफ करणं, जेव पण घालत असते, घरचे घालत असतात. म्हणजे मीच गेले म्हणून नाही, सगळेजण आमच्या घरचे काळजी घेतात. आमच्या वहिनी पण काळजी घेतात, सगळेच घेतात. आमच्या भावाचा मुलगासुद्धा त्यांना खूप हे करते, जीव लावतोय. एका जागेवर असल्यामुळे त्यांना आता जास्त चालता फिरता येत नाही. तर आता मुलं म्हणतात बाबा तुम्ही ज्यावेळेस चलत फिरत होता तर आम्हाला हे खायला आणायचं, ते खायला आणायचं असं. मग ते म्हणतात आता मी कुठं जाऊ, आता मला काही चालता येत नाही, काही नाही. माझंच मी स्वतः जेवू शकत नाही. आणि त्यावेळेस त्यांना काय होतंय परत, म्हणजे अशा काही जुन्या गोष्टी आहेत ना, तर ते असे विसरतात आणि त्यांना काही लक्षात पण राहत नाही. तर त्यांना त्यांचा हे
पेन्शनसुद्धा चालू आहे. तर ते काय म्हणले मला पेन्शनच नाही. तर मग मी मागच्या वेळेस गेले होते, तर त्यांचा ते मी एका व्हिडिओमध्ये PTR नंबर म्हणले चुकून, तर ते PPO नंबर लागतो आहे ज्यावेळेस आपल्याला पेन्शनचा हयातनामा देणं लागते ना त्यावेळेस. तर मग माझ्या आईने आम्ही मागच्या वेळेस त्याच्या अगोदर पण आणला होता, पण तो नंबर काही हरवला आमच्याकडून. मग आम्ही परत त्या दिवशी संभाजीनगरला ते गेलो, ते त्यांच्या ऑफिसमधून PPO नंबर वगैरे आणला, त्यांचा हयात प्रमाणपत्र ते लावलं. तर ते माझे भाऊ ते म्हणायचे चला अण्णा तुम्हाला पेन्शन ते आहेत, आम्ही ते हयातनामा लावला ना तर त्यांची पेन्शन सुरू होती. पण ते काय ऐकायलाच तयार नव्हते. मग मी ज्यावेळेस मागच्या वेळेस गेले होते, त्यांचं ते PPO नंबर ते सगळं व्यवस्थित त्यांचं हयात प्रमाणपत्र काढायला ऑनलाईन त्यांना घेऊन गेले होते. तर मग आता त्यांची पेन्शन सुरू झालेली आहे. तर मला काय म्हणते आता तू हे काम केलेलेस PPO नंबर हयातनामा तर ते तुलाच घे पेन्शन, पण मला नको त्यांची पेन्शन. म्हणले मला काय करायची, मी एका जागेवरच आहे. तर मला राहू द्या तुम्हालाच दवाखाना हे होतं आहे. तर तर असं माझ्या वडिलांची तब्येत झालेली आहे. तर इथेच मी माझा व्हिडिओ एंड करते. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.